आज बुधवार, आज आमच्या गावचा बाजार असतो. आज मला गाजराच्या घाऱ्या खाण्याची इच्छा झाली होती. म्हणून म्हटलं चला बाजारात जाऊन छान गावरान अशी गाजरं घेऊन येऊया. सकाळी सासूबाईंना बोलले होते की गाजराच्या घाऱ्या बनवू. परंतु मी मंदिरात गेले आणि नंतर त्यांनी पाठीमागे गाजर शिजवून ठेवले. त्यामध्ये किसून घेऊन गूळ घालून ठेवला. व चवीनुसार थोडीशी वेलची पावडर व जायफळ घातलं. म्हणून मला त्याचा व्हिडिओ करता आला नाही. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या घाऱ्या बनवण्यासाठी सुरुवातीला गाजर थोडेसे सोलून घेऊन कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत. गाजर चांगले मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचे. नंतर ते किसनीने म्हणा किंवा पुरण यंत्रातून स्मॅश करून घ्यायचे आणि त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा, वेलची पावडर व जायफळ पूड घालून घ्यायची आणि हवी तेवढी लागेल तशी कणिक घालून हे पीठ भिजवून घ्यायचं. यामध्ये थोडी थोडी करत कणिक घालून भिजवत घ्यायचं आहे, कारण एकदाच जर कणिक खूप घातली तर गाजराचा गोडपणा कमी होईल. आणि जर गावरान गाजरं असतील तर गूळ थोडासा कमी लागतो, परंतु जर तुम्हाला गावरान गाजरं नाही भेटली तर गूळ थोडासा जास्त घालायचा. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहेत. या सुरुवातीला जरी थोड्याशा तेलकट वाटल्या तरी नंतर तेलकट अजिबात होत नाहीत आणि प्रवासातही 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. तुम्हाला माझी ही गाजराच्या घाऱ्यांची म्हणजेच पुरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.